नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11वा विषय इतिहास यातील दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव इथे लिहिलेलं आहे मी, भारतातील आद्य नगरे. या पाठामध्ये आपल्याला मागील पाठाचा पुढचा भाग अभ्यासायचा आहे, जिथे आपण बघितलं होतं की गाव वसाहती कशा स्थापन झाल्या, आद्य शेतकरी कोणाला म्हटलं गेलं किंवा आद्य शेतकरी कोण आहेत की ज्यांनी गाव वसाहती स्थापन केला, तेच लोक आद्य शेतकरी आहेत. शेतीचा शोध लागला आणि म्हणूनच गाव वसाहती, स्थिर कायमस्वरूपी गाव वसाहती निर्माण झाल्या. इथपर्यंत आपण अभ्यासलेला आहे. आता आपण दुसरा पाठ अभ्यासू, भारतातील आद्य नगरे. पेज नंबर 11 पुस्तकामध्ये पेज नंबर 11वर हे दिलेलं आहे. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य. आपण बघितलं मागच्या पाठामध्ये की आजच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील मेहेरगड येथे आपल्याला या हडप्पा संस्कृतीची बीजं आढळतात. म्हणजे आद्य गाव वसाहती त्या भागात स्थापन झालेल्या खुणा किंवा अवशेष आढळून झालेले आहे. पुढे हीच गाव वसाहती यांचाच विकास होत होत यांची नगरं तयार झाली आणि पुढे याच परिसरामध्ये हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला आपणास दिसून येतं. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगड येथील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. फ्रँक्वा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्त्वज्ञांनी मेहेरगड येथे उत्खनन केलं होतं आणि या उत्खननामध्ये जे काही अवशेष सापडले त्याचा अभ्यास करता त्यांनी हे विधान केलं की प्रगत अशा हडप्पा संस्कृतीची बीजं आपल्याला या मेहेरगड येथील आद्य वसाहतींमध्ये सापडतात. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणारे काही अवशेष मिळाले. त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. म्हणजे जी आद्य वसाहती आणि त्यानंतरची जी काही काळ संस्कृती होती, म्हणजे आजपासून 10,000 वर्ष आधी, तर तिला नाव काय दिलं यांनी? टोगाओ संस्कृती. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, कुनाल, भिराना, फरमाना इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळालेले आहेत. की रावी किंवा हाकरा ही नदीचंच नाव आहे, पण पाकिस्तानमध्ये जी नदी आहे तिला, आपल्याकडे ह्याच नदीचं नाव भारतामध्ये घग्गर असं आहे. हे थोडं लक्षात घ्या. आणि या संस्कृतींची नावं अशी का, तर या प्रश्नाचं उत्तर असं की ज्या नदीकाठी ही अवशेष मिळाले किंवा ज्या गावात हे अवशेष मिळाले किंवा या अवशेषांमुळे जे काही वैशिष्ट्य कळाली या संस्कृतींची, आणि तशी नावं या संस्कृतींना दिलेली तुम्हाला आढळून येतील इतिहासाचा अभ्यास करत असता. तर हडप्पा पूर्व काळात नवाश्मयुगामध्ये जी रावी किंवा हाकरा नदीच्या काठावर म्हणू आपण किंवा त्या प्रदेशात म्हणू, जी काही अवशेष मिळाले आहेत या संस्कृतीचे, तर म्हणून त्या संस्कृतीला रावी किंवा हाकरा संस्कृती म्हटलं गेलं. तर कुनाल, भिराना, फरमाना, हडप्पा इत्यादी ठिकाणी आर्यांचे आगमन भारतामध्ये इसवी सनापूर्वी 1500च्या आसपास झाले असं म्हटलं जातं. काहींचा याला आक्षेपही आहे. काहींचं म्हणणं आर्य मूळचे भारतीयच आहेत, उत्तर भारतीय म्हणजे हिमालयाच्या क्षेत्रातले, की पूर्वी हा पूर्ण भाग भारतीय उपखंडच म्हटला जात असे. तर काहींच्या मते यांना भारतात येऊन आशियन मायनर या प्रदेशातून हे भारतात यायला 6,000 ते 8,000 वर्षांचा कालावधी लोटला असं काही इतिहासकार मांडतात. तर इथे मात्र यांनी गृहीत असं पकडलं आहे की इसवी सनापूर्वी 1500 वर्ष आधी आर्य या भारतभूमीवर आले आणि तिथपासून आपल्याला भारताचा थोडक्यात प्राचीन इतिहास माहिती आहे असं या पाश्चिमात्यांचं म्हणणं. परंतु त्याच्या आधी भारताचा काही इतिहास आहे, काही खाणाखुणा आहेत मानवी समूहाच्या, हे उजेडात आलं नव्हतं. पण 1921 हडप्पा येथे आणि 1922 मोहेंजोदडो येथे जे काही उत्खनन झालं राखालदास बॅनर्जी दास यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि तिथे ही मोठी शहरं जमिनीखाली गाडलेली दिसली. उत्खननामध्ये ही पूर्ण शहरं जगासमोर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जगासमोर यांची ओळख झाली आणि जगाने
ने जग बिलकुल अचंबित झालं की आपण समजत होतो त्याही पूर्वीच्या कितीतरी आधीपासून भारतीय भूमीमध्ये, या उपखंडामध्ये ही नागरी प्रगत संस्कृती नांदत होती, जिला पुढे हडप्पा किंवा मोहेंजोदडो किंवा सिंधू संस्कृती म्हटलं गेलं. इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता, कारण ठोस पुरावे नव्हते. पण हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे, मी पुन्हा रिपीट करते, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, मोहेंजोदडो संस्कृती, एकाच कालखंडातल्या ह्या सगळ्या संस्कृती त्या त्या गावांनुसार त्यांना नावं दिलेली आहेत. हा इतिहास, असं म्हणणं आहे काहींचं की हे जी नगरं सापडली आहेत उत्खननामध्ये, ही जवळपास इसवी सनापूर्वी 3.5 ते 4,000 वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे आजपासून 6,000 वर्षांपूर्वी ह्या शहरांची निर्मिती झाली असावी असं यांचा अंदाज आहे. तर ह्या सिंधू संस्कृतीचा किंवा हडप्पा संस्कृतीचा, जी कांस्ययुगीन संस्कृती होती, म्हणजे ज्यावेळी मानवाला तांब आणि जस्त या धातूंचा शोध लागून या धातूंपासून कांस्य नावाचा नवा धातू निर्माण करण्याची कला अवगत झाली, त्या युगाला कांस्ययुग असं म्हटलं जातं. तर त्या काळातली ही संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचा विस्तार अफगाणिस्तानपासून तर महाराष्ट्रापर्यंत आणि जवळपास 15 ते 20 लाख चौरस मीटरच्या परिसरात, आणि मकरांच्या किनाऱ्यापासून तर हरियाणापर्यंत असा हा पूर्ण वरचा, म्हणजे महाराष्ट्र आणि त्याच्या वरचा जो प्रचंड विस्तार असलेला त्या काळचा भारतीय उपखंड, ज्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, आजचा भारत, बांगलादेश, हा पूर्ण परिसर, या परिसरामध्ये या संस्कृतीच्या खानाखुणा अवशेष सापडून आले. जवळपास 2,000 ठिकाणी जे उत्खनन केलं गेलं, तर तिथे हे या संस्कृतीचे कमी जास्त कालावधीतले अवशेष प्राप्त झाले. हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून हडप्पा संस्कृतीची वैभव साक्ष देतात की या ठिकाणी जे उत्खनन केलं गेलं, तर ह्या सर्व शहरांचं जे एक प्राचीन रूप जगासमोर आलं. आणि ही काही छोटी मोठी गावं नव्हती, तर आजच्या भाषेत जर आपण विचार केला तर ही त्या काळची महानगरं होती आणि सुव्यवस्थित अशी. तर ही नगरं एक वेळा वसलेली नाही. तर जसं आपण म्हणतो की घर पडायला आलं की आपण पाडतो आणि पुन्हा बांधकाम करतो, पुन्हा काही वर्षांनी पुन्हा पाडतो, पुन्हा बांधकाम होतं, पिढ्यानपिढ्या हे चालू राहतं. पण जेव्हा कधी काळी हजारो वर्षांनी उत्खनन होईल, तर तिथे या सर्व बांधकामाच्या खुणा दिसतील. उदाहरण घ्यायचं झालंच तर असा समज आहे की प्राचीन राम मंदिर तोडून तिथे बाबरी मस्जिद झाली. मग बाबरी मस्जिदचाही काही काळाने विध्वंस झाला, पडझड झाली. आता पुन्हा त्याच्या जागी राम मंदिर उभं राहत आहे. कदाचित 1000 वर्षांनी पुन्हा या जागी उत्खनन केलं तर ह्या तिन्ही बांधकामांचे काही अवशेष तिथे सापडतील. तसंच या नगरांच्या अवशेषांचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा असं लक्षात आलं की ह्या नगरांचा इतिहास 3 कालखंडात विभागलेला आहे. म्हणजे जेव्हा ही संस्कृती गावाच्या रूपापासून नगर रूपामध्ये परावर्तित होत होती, त्यानंतर ही पूर्ण प्रगत नागरी संस्कृती झाली होती. आणि नंतर पुन्हा हिचा उतरता काळ, की नागरी प्रगत संस्कृतीनंतर पुन्हा पडता काळ सुरू झाला. तशा 3 कालखंडामध्ये या नगरांच्या इतिहासाचा आपण अभ्यास करू शकतो. पहिला पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा, म्हणजे सुरुवात, मध्य, पीक पिरियड आणि उतरता कालखंड, अशा पद्धतीने. आणि या प्रत्येक काळात या नगरांची रचना होत गेली. अधिक आपण ज्याला म्हणू की मधल्या काळात तर सुनियोजितच झाली. आधी मात्र विकास होण्यास सुरू झाली. पण ही नगरं वसवणारे नेमके लोक कोणते, याबद्दल अजूनही शंका आहे. पण काही इतिहासकार असं म्हणतात की हडप्पा, मोहेंजोदडो या भागामध्ये जवळपास मेडिटेरियन, प्रोटो ऑस्ट्रेलॉइड, मंगोलियन, अल्पाईन या 4 वंशाचे लोक इथे असावेत. एकंदरीत त्या अभ्यासावरून त्यांचं असं मत आहे. आणि पुढे यांच्याच एक संकरातून आजचा जो आपल्याला हा समाज दिसतो, भारतीय समाज, स्थलांतर होत गेलं आणि एकंदरीत हे विखरले गेले. आणि हा पूर्ण एक भारतीय संस्कृती त्यातनं
काही कमी होत, काही भर पडत जी उदयाला आली, तर हा जो वंश असा मिक्स वंश असावा असं काही इतिहासकारकांचं म्हणणं आहे. तर या हडप्पा संस्कृतीचे जी काही नगर सापडली उत्खननात, तर त्याची वैशिष्ट्ये काय होती? इथे बघा, व्हाईट बोर्डवर मी सगळं जवळपास मुद्दे लिहिलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत तुम्हाला. नगररचना आपल्याला बघायची आहे. पहिलं वैशिष्ट्य होतं या नगर रचनेचं सुव्यवस्थित नगररचना. मी इथे छोटंसं एक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे जे असे तुम्हाला उभ्या आडव्या रेषा दिसतात, हे काटकोनात छेदणारे रस्ते होते त्या नगरामध्ये. त्यानंतर इथे मध्यभागी जे दिसत आहे, तर इथे मध्यभागी मुख्य आपण ज्याला म्हणू प्रमुख होता त्याचं निवासस्थान किंवा कार्यालयाची जागा. इकडे जे दिसत आहेत इथे मुख्य अधिकारी वर्ग, इकडे मध्यम म्हणजे जो प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे त्यांची घरं, इकडे शेतकरी आणि ह्या आजूबाजूला गावाच्या आजूबाजूला शेती राहायची, इकडे तुम्ही मजूर लोक, कारखान्याची जागा, धान्य कोठार, स्वच्छतागृह, त्यानंतर मोठा विहिरी, अशा पद्धतीने ह्या नगरांमध्ये सोयी केलेल्या होत्या. जी काटकोनात छेदणारी रस्ते दिसत आहेत त्या रस्त्यांना लागून नाल्या असत आणि जी झाकलेली असत म्हणजे झाकणबंद गटार व्यवस्था होती. त्यानंतर लाईट दिवाबत्तीची सोय करायला कोनेडे ठेवलेले होते भिंतींमध्ये प्रत्येक क्रॉसिंगवर. इथे प्रत्येक क्रॉसिंगवर असे आणि तिथे मशाली पेटत म्हणजे दिवाबत्तीची सोय होती. त्यानंतर प्रत्येक विभागाला तटबंदी होती. प्रत्येक विभागाचं जिथे मी जसं सांगितलं एका भागामध्ये कार्यालय, एका भागामध्ये कारखाने आणि कारागिरांचं आवासस्थान, एका भागामध्ये शेतकऱ्यांची सामान्य जणांची वस्ती, एका भागात अधिकारी वर्गांची वस्ती, अशा पद्धतीने विभागणी होती. आणि प्रत्येक विभागाला तटबंदी असे म्हणजे भाग वेगवेगळे केलेले होते. आणि मध्ये चौकोनी जे पुन्हा भाग सुटत त्यामध्ये जसं शेतकरी किंवा सामान्य रहिवाशांची राहण्याची सोय होती. बांधकाम करत असताना तिथे विटांची बांधणी, आज आपण विचार केला तर विटांची बांधणी आपल्याला आपण 2 आडव्या आणि 1 उभी, 2 आडव्या 1 उभी अशी भिंत बांधताना विटांची रचना करतो. त्या वेळच्या रचनेमध्ये 2 आडव्या 2 उभ्या, 2 आडव्या 2 उभ्या अशी पद्धत राहत होती. ही पद्धत राहत होती आणि याला इंग्लिश बॉन्ड म्हणत. आणि मजबूत बांधकामासाठी किंवा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं बांधकाम हे सोयीचं किंवा टिकाऊ असतं असं आजही म्हटलं जातं. म्हणजे त्यावेळी ही पद्धत, ही खालची पद्धत ते लोक भिंती उभारण्यासाठी बांधत होते, ज्याला इंग्लिश बॉन्ड म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य होतं मध्यवर्ती शासन व्यवस्था. बघा इथे दिलेलं आहे. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादीचे नियंत्रण, नियमन आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ही जी आपण शासन व्यवस्था म्हणतो ती आवश्यक होती. पण फक्त यासाठी का नाही, तर समाजाचंही नियोजन, शांतता, सुव्यवस्था, त्यानंतर नियम, समाजासाठी एक ज्याला आपण म्हणतो की रोजच्या वागणुकीचे नियम बनवणं, त्याची अंमलबजावणी होणं, कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला कुठेतरी शासन होणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही शासन यंत्रणा होती. ह्या शासन यंत्रणेने एक ठराविक आकार काही गोष्टींचे ठरवून दिले होते. जसं जो वीट बनवणारा कारागीर आहे किंवा कारखाना आहे त्यामध्ये विटेचं प्रमाण होतं 1, 2, 4. म्हणजे 1 इंच उभी असेल तर 2 इंच आडवी आणि 4 इंच लांब असं माप किंवा वजनं ठराविक प्रमाणातच ती वजनं, अष्टमान पद्धती तेव्हा वजनांमध्ये वापरली जात होती. तर अशा पद्धतीच्या या प्रशासकीय या मध्यवर्ती यंत्रणेचं, शासन व्यवस्थेचं कार्य राहत होतं. आणि यामुळे समाज सुचारू रूपाने, समाजाचं जीवन आणि व्यापार हे सगळं सुचारू रूपाने चालत होतं. समाज व्यवस्था कशी होती, तर अधिकारदर्शक सामाजिक उतरंड होती. अधिकारानुसार समाज व्यवस्थेची उतरंड होती. सगळ्यात वरच्या स्थानी प्रमुख, मग त्याच्या हाताखालचा मुख्य अधिकारी वर्ग,
मग मध्यम म्हणजे ज्यांना कमी अधिकार आहेत असे कनिष्ठ अधिकारी वर्ग, त्यानंतर विशेष कौशल्ये प्राप्त केलेला कारागिरांचा वर्ग, कुशल व्यावसायिकांचा वर्ग जे व्यापार करणारे आहेत, त्यानंतर श्रद्धा प्रणाली म्हणजे त्यावेळी मूर्तिपूजा होत होती याचे पुरावे मिळाले आहेत. रुद्र ज्याला आज आपण महादेव शिव शंकर म्हणतो, रुद्राची पूजा त्यावेळी होत होती. सिंधू नदीची मूर्तिरूपाने पूजा होत असलेली आढळून आली आहे. तर ही धार्मिक विधी करणाऱ्यांचा पण समूह होत्या. त्या संबंधित निगडीत वास्तू सापडलेल्या आहेत आणि मृत्यूनंतरची दहनस्थळे सुद्धा सापडलेली आहेत. म्हणजे हे सर्व विधी करणाऱ्यांचाही समूह तिथे होता. आणि एक प्रकारे जे आजही आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसतं की मृत्यूनंतर दफन, तर ते विधी तेव्हाही होते. म्हणजे त्या संस्कृतीचंच सार घेऊन आपली ही आजची भारतीय संस्कृती निरंतर चालू आहे असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत या समाजामध्ये जी काही एक समाजरचना होती, जो काही स्तर होता, जे काही विधी होते, आपण जे मानवी 16 संस्कार म्हणतो, जन्म ते मृत्यूपर्यंत हे संस्कार होत असतात. नामकरण विधी आहे, त्यानंतर कर्णवेद आहे, भोजनाचा घास घेणं पहिले ज्याला, त्यानंतर मुंडन, असे मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार. तर हे अशा पद्धतीने समाजाची रचना होती. समाजामध्ये हे सगळ्या विधी पार पाडल्या जात. चौथं वैशिष्ट्य आहे आर्थिक व्यवस्था. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन. आता आपण बघितलं मागच्या पाठात की मृदा भांडी तयार होत होती, नक्षीकाम, पुढे तर रंगीत मृदा भांडी, त्यानंतर रंगीत मणी, शंख, शिंपल्यांपासून किंवा गारगोट्यांपासून, रंगीबिरंगी मूल्यवान दगडांपासनं. त्यानंतर कांस्ययुगीन संस्कृती होती, म्हणजे सोनं, चांदी, तांब, कांस्य, जस्त या धातूंचा शोध लागून या धातूंच्याही काही वस्तू बनवल्या जात असत, मूर्ती बनवल्या जात असत. तर ह्या सर्व वस्तूंचा व्यापार होत असे. कारण फक्त स्वतःच्या गरजेपुरतं हे निर्माण नव्हतं, तर गरज पूर्ण होऊन अधिक हे आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा दूर प्रदेशांमध्ये याचा व्यापार होत असलेला दिसून येतो. सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीचा व्यापार मेसोपोटेमिया संस्कृतीशी सुद्धा होता, हे तिथे आणि इथे मिळालेल्या काही अवशेषांवरून कळतं. कारण इथल्या काही मुद्रा तिथे सापडल्या आहेत आणि तिथली काही मुद्रा किंवा आपण ज्याला नाणी म्हणू त्यावेळेची चलनातली ती इथे सापडलेली उत्खननात आपल्याला दिसतात. तर एकंदरीत या उत्पादनासाठी कारखान्यांची जागा, तिथे सोयी, तिथेच कारागिरांचे आवासस्थान, त्यासाठी स्वतंत्र विभाग आपण नगर रचनेत असतो हे बघितलंच आहे. व्यापार देशी परदेशी आजूबाजूच्या गावाशी चांगल्या प्रमाणात असल्यामुळे भरभराट होती, समृद्धी होती आणि व्यापार होत असल्यामुळे दळणवळणाच्या सोयी होत्या, मोठाले रस्ते होते, म्हणजे मुख्य व्यापारी मार्ग होते आणि मोठाली व्यापारी केंद्र होती. जसं हडप्पा आणि मोहेंजोदडो हे त्यावेळेचे प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेले आपणाला आढळून येतात. तर ही अशी व्यापारी शहरे मोठी त्यावेळी उदयाला आली किंवा छोट्या गावांचा विकास होत नगर आणि नगरांचीही मोठी व्यापारी केंद्रे तयार झाली असं आपणास दिसून येतं. आता दळणवळण सुरू झालं, व्यापार सुरू झालं, एक समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था एक नियंत्रित सुनियोजित सुरू झाली आणि हे सगळं असताना ह्या सगळ्या ज्या काही घटना आहे किंवा या सगळ्यांचं एक आपण ज्याला म्हणतो की नोंदी ठेवणं, व्यापार आवक किती, जावक किती किंवा समाजाची नियमावली, मग हे सगळं कुठेतरी एक त्यांना लिखित हवं होतं की पुढे येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा याप्रमाणे किंवा या अनुभवावरून त्यांचे कार्य करावेत आणि त्यांच्या याच गरजेतून एक लिपी विकसित झाली. आणि ही लिपी म्हणजे ते जे काही बोलत होते तर त्या बोलण्याला त्यांनी खाणाखुणांचा एक आधार दिला आणि अशा प्रकारे लिपींचा विकास झाला की विशिष्ट या आवाजाला ही खूण, म्हणजे ही खूण आपण जर करत असू, जसं आपण आता शून्य म्हटलं तर आपण गोल काढतो शून्य, म्हणजे शून्य ह्या उच्चारासाठी आवाजासाठी आपण एक खूण ठरवली की असा शून्य काढायचा, झिरो काढायचा.
तर तसंच त्यांनी असे त्यांचे वेगवेगळे चित्र की म्हणा, ज्याला आपण ठसा म्हणू, एक विशिष्ट आकार खूण म्हणू, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यावेळी त्यांची जी ही लेखनकला विकसित झाली, जी लिपी विकसित झाली, ती चित्रलिपी होती. म्हणजे हडप्पा संस्कृतीची जी लेखनलिपी होती ती चित्रलिपी होती. आणि जवळपास 247च्या आसपास त्यांच्या ह्या लेखन कलेतल्या चित्रलिपीतल्या खुणा, त्यांचे ठसे आढळून आलेले आपणास दिसून येतात. तर एकंदरीत अशी 5 वैशिष्ट्य आपण या काळाची किंवा ह्या नगराची, हडप्पा संस्कृतीतील जी मोठी मोठी नगरं उत्खननात आज जगासमोर आली आहेत, तर या नगरांची आपण एकूण 5 वैशिष्ट्य बघितलं. पहिलं सुनियोजित नगरव्यवस्था, दुसरं मध्यवर्ती शासनव्यवस्था, तिसरं समाजव्यवस्था, चौथं आर्थिक व्यवस्था आणि 5वं विकसित लेखनकला किंवा लिपीचा विकास. तर अशा पद्धतीने आपण हा भाग अभ्यासलेला आहे. माझं हे टीचिंग किंवा माझं हे अध्यापन तुम्हाला आवडलं असल्यास, माहितीपूर्ण आहे असं वाटल्यास माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काही सुधारणा आवश्यक असल्यास त्याही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढील भागापर्यंत धन्यवाद.